नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी 24 या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ आलेला नाहीये. त्याचे काही कारणं होते. काही कारणास्तव मी जरा कामात व्यस्त असल्यामुळे व्हिडिओ हा येऊ शकला नाही खूप दिवसापासून. त्याबद्दल आधी क्षमस्व. आणि पुन्हा एकदा आज आपल्या चॅनलवर जे आपली जुने सेवेकरी बंधू भगिनी आले असतील, काही नवीन असतील, तर सगळ्यांना विनंती करतो की आधी व्हिडिओ पूर्ण ऐका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, ज्यांनी अजूनही केलं नसेल. आज खूप सुंदर एक विषय तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. स्वामी सेवेत असताना खूपदा ना आपल्याला हा अनुभव येतो, म्हणजे तुम्हालाही आला असेल आणि मलाही खूपदा येतो, की जेव्हा आपण चार चौघात उभे असतो, बसलेलो असतो आणि सहज काहीतरी विषय निघतो, त्यावेळेस ना खूपदा मी एक गोष्ट पाहिलेली आहे, की एका स्वामी सेवकाला बरेच जण एक प्रश्न अगदी आवर्जून विचारतात. एकतर काहींची ती शंका असते किंवा काहींच्या मनात त्याविषयी थोडासा डाऊटही असतो किंवा काही लोकं असतात, की ज्यांना खरंच माहिती करून घेण्याची उत्सुकता असते. त्या उत्सुकतेपोटी बरेच जण हा प्रश्न विचारतात. तो प्रश्न म्हणजे, की स्वामी भक्ती का करायची किंवा तुम्ही स्वामींचीच भक्ती का करतात? स्वामी समर्थ महाराजांचीच भक्ती का करतात? म्हणजे इतरही आहेत, साईबाबा असतील किंवा गजानन महाराज असतील किंवा अजूनही बरेच दैवता आहेत किंवा प्रत्येकाचा भक्तिमार्ग वेगळा असतो. पण स्वामींच्या सेवेकऱ्यांना हा प्रश्न किंवा हा प्रसंग कधी ना कधी आयुष्यात एकदा तरी याचा अनुभव येतो, की तुम्हाला कोणीतरी सहज विचारतं, की स्वामीच का? स्वामींचीच भक्ती का करायची? स्वामी भक्तीतून काय मिळतं? हा आपला आजचा मूळ विषय आहे. तर याच प्रश्नाचं थोडंसं विश्लेषण मी आज करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज मी तुमच्यासमोर ज्या गोष्टी मांडणार आहे किंवा जे विश्लेषण करणार आहे, ते माझ्या स्वानुभवातून आणि माझं जे काही थोडं तोडकं-मोडकं आपण म्हणूया ज्ञान आहे स्वामी सेवेचं किंवा अध्यात्माचं, मी त्याच्यातून हे विश्लेषण करत आहे. याच्याही पलीकडे आणखी अनेक गोष्टी असतात, परंतु आपल्याला वेळेचं बंधन असल्या कारणाने आपण थोडक्यात हा विषय समजून घेणार आहोत. बघा, स्वामी भक्तीतून काय मिळतं? तसं तर स्वामी भक्ती केल्याने काय तुम्हाला होणारे जे काही फायदे असतात किंवा खरं तर देवाची भक्ती ही फायदा-तोटा हा विषय नसतोच. देवाची भक्ती किंवा परमेश्वराची सेवा का करायची असते? हा खूप खोल विषय आहे. परंतु तरी आपण मानव किंवा मानवी जीवन आपलं असल्या कारणाने माणूस जी बुद्धी असते मानवाची, ती कुठे ना कुठे थोड्या फार प्रमाणात स्वार्थी असते, की आपण काहीतरी करतोय तर त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे? हा आपण पहिले विचार करतो. मग त्या अर्थानेच आज मी तुम्हाला विश्लेषण करत आहे. तर फायद्याचंच जर म्हटलं, तर बघा, स्वामी समर्थांची सेवा करण्याचे किंवा त्यांच्या भक्तीत आपण जेव्हा विलीन होतो, तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अगणित फायदे असतात. सगळे मी सांगू शकत नाही. त्यातून थोडके माझ्या मी बोललो स्वानुभवातून आणि माझ्या अध्यात्माच्या नॉलेजमधून, माहितीतून मी तुम्हाला सांगतोय. पहिला मुद्दा असा असतो, की स्वामी भक्तीतून तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट जी मिळते, तर ती म्हणजे तुम्हाला तुमच्या अहंकारातून मुक्ती मिळते. अहंकाराचा ऱ्हास होतो. आता तुम्ही म्हणणार, याच्यात काय मोठी गोष्ट आहे किंवा ही सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही म्हणताय का? बघा, लक्षात घ्या, आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो. ठीक आहे, लक्षात घ्या, अहंकार का इतका मोठा शत्रू असतो मित्रांनो? कारण की तुम्ही भारतीय संस्कृतीमध्ये किंवा आपल्या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये कोणताही आपला महाकाव्य किंवा कुठलाही आपला ग्रंथ, रामायण बघून घ्या, महाभारत बघून घ्या किंवा आणखी आपली इतर पुराणं बघून घ्या. या सगळ्यांमध्ये तुम्हाला असंख्य दाखले मिळतील, की ज्या कुणा व्यक्तीचा जर का या पृथ्वीवरून या जीवनातून विनाश झालेला आहे, तर त्या विनाशाचं मागचं जे कारण होतं, ते म्हणजे अहंकारच होतं. उदाहरण म्हणून तुम्हाला मी रामायणातलं उदाहरण सांगू शकतो. रामायणामध्ये रावण हे जे पात्र आहे, तर रावणाचा जो वध झालेला आहे, आपण रामायण सगळ्यांनी वाचलेलं असेल, ऐकलेलं असेल, पाहिलेलं असेल. रामायणामध्ये आपण जाणतो, की प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केलेला आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. परंतु अध्यात्मामधले जे पंडित असतात किंवा अध्यात्मामध्ये खोलवर ज्यांचं ज्ञान आहे, तर ज्ञानी लोकं नेहमी म्हणतात, की रावणाला प्रभू श्रीरामांनी नव्हे, तर रावणाला त्याच्या स्वतःच्या अहंकारानेच मारलेलं आहे. प्रभू श्रीराम हे फक्त निमित्त मात्र ठरलेले आहेत. तर हे असं याच्यामुळे म्हटलं जातं, कारण की प्रभू श्रीराम हे
रावणाचा वधामागचं एक माध्यम होते, हे खरं आहे. रावणाला खरं म्हणजे त्याच्या अहंकारानेच मारलेलं आहे. रावण हा अतिशय प्रकाट पंडित होता, आपल्याला माहिती असेल किंवा नसेल. रावण खूप ज्ञानी व्यक्ती होता, परंतु रावणाच्या ठायी जो अहंकार होता, तो आधीपासून होता. परंतु नंतरून तो इतका दृढ झाला आणि अहंकार त्याला पहिली गोष्ट तर कळलं नाही. अहंकार ही अशी गोष्ट आहे, ती आपल्याला कळत नाही की आपल्या ठायी आहे आणि तो दिवसेंदिवस वाढत जातो आणि परिणामी रावणाचा अहंकार हा ह्या थराला वाढला की त्याचा वध करण्यासाठी स्वतः प्रत्यक्ष नारायणाला रामांच्या अवतारामध्ये यावं लागलं आणि त्याचा वध करावा लागला. तर रावणाचा वध अहंकारामुळे झाला. म्हणून तुमच्यातला हा जो सगळ्यात मोठा शत्रू आहे अहंकार, याचा नाश तुम्हाला स्वामी सेवेतूनच मिळतो किंवा हा अहंकार तुमच्या ठायी आहे याची जाणीव सुद्धा तुम्हाला स्वामी सेवेतूनच होते. कसं काय होते, तर ते तुम्हाला स्वामी पायरी-पायरीने, टप्प्या-टप्प्याने तुम्हाला आधी तुमच्या अहंकाराची जाणीव करून देतात आणि नंतर त्या अहंकाराचा नाश करतात. याच्यासाठी स्वामींना फार मोठी लीला खेळावी लागते. जेव्हा तुम्ही स्वामी भक्तीत नवीन येतात मित्रांनो, स्वामी भक्तीत आल्यानंतर प्रत्येकाची अपेक्षा असते, की बाबा मी संकटात आहे आणि मी स्वामींच्या सेवेत आलो, तर माझ्या संकटांचा नाश व्हायला पाहिजे, स्वामी धावून यायला पाहिजे वगैरे, वगैरे. ते सगळं होतं, तो नंतरचा विषय. परंतु सगळ्यात आधी जो नवीन स्वामी भक्तीत येतो, तर स्वामी भक्तीत आल्यानंतर तुमची प्रचंड परीक्षा सुरू होते. आधी तुम्ही किती दुःख भोगलं आहे, काय आहे, तो सगळा वेगळा विषय. पण स्वामी सेवेत आल्यानंतर नवीन तुम्हाला संकटांचा सामना करण्यासाठी आणि तुमची परीक्षा जी होणार आहे, त्या परीक्षेसाठी तुम्हाला तयार व्हावं लागतं. कारण स्वामी आपल्या चरणी आलेल्या प्रत्येक भक्ताची आधी त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या एक विशिष्ट पद्धतीने परीक्षा घेतात. प्रचंड परीक्षा सुरू होते. आणि मी तुम्हाला सांगतो, स्वामी परीक्षा घेता घेता कधी-कधी भक्ताला या थरापर्यंत परीक्षा घेतात ना, की म्हणजे जी गोष्ट त्या व्यक्तीने कधी विचारही केलेला नसतो, की मी ही गोष्ट कधीतरी करेल किंवा मी असं काहीतरी करेल किंवा मला करावं लागेल. जे तुम्ही म्हणता ना, की ही गोष्ट मी कधीच करणार नाही. आपण सहज म्हणून जातो ना, की मी मरून जाईल पण कोणाकडून पैसे उधार घेणार नाही किंवा मी असं करणार नाही किंवा मी तसं करणार नाही. हा आपला अहंकार असतो. आणि तुम्ही जी गोष्ट म्हणतात किंवा जी गोष्ट तुम्ही स्वतःच्या ठायी मानत असतात, की मी ही गोष्ट कधीच करणार नाही. स्वामी तुम्हाला ती गोष्ट करायला भाग पाडतात. तशी परिस्थिती त्या थरापर्यंत तुमची अवस्था करतात आणि तुमच्याकडून ती गोष्ट शेवटी करूनच घेतात, की जी गोष्ट करायला तुम्ही कधीच मान्य करत नव्हतात. कारण की तो तुमच्यातला अहंकार असतो आणि स्वामींना तो अहंकार तुमच्यातला ठेचायचा असतो. त्याला काढून फेकायचा असतो. म्हणून स्वामी तुम्हाला त्या सर्व गोष्टी करायला लावतात, जे तुम्ही कधी विचारही करणार नाही. याच्याने तुमच्या अहंकाराचा नाश होतो आणि जेव्हा आपण त्या गोष्टी करतो ना, तेव्हा आपल्याला ती जाणीव होते मित्रांनो, की अरे मी ही गोष्ट कधीच करणार नव्हतो, पण आज माझ्यावर परिस्थिती अशी आली, की मला हे करावं लागलं. तेव्हा आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव होते, की आपला अहंकार याच्यापेक्षा मोठं आपलं आयुष्य आहे किंवा आपल्या आयुष्यातल्या गोष्टी आहेत, आपलं जीवन आहे, आपलं तडजोडी आहेत, आपला परिवार आहे. तर कधी-कधी परिवाराच्यासाठी किंवा कधी-कधी आपल्या आयुष्यातल्या काही तडजोडींसाठी किंवा आयुष्य आपल्याला सुखकर करण्यासाठी किंवा आयुष्याचा प्रवास हा चालवण्यासाठी आपल्याला आपला अहंकार बाजूला ठेवून काही गोष्टी कराव्या लागतात. हे आपल्याला ही आपण म्हणू की हा धडा आपल्याला स्वामी देतात आणि याच्यातून आपला अहंकार हा गळत असतो. त्यानंतर आपण पुन्हा कधी त्या अहंकाराच्या आहारी जात नाही. स्वामी सेवेत आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले हा अनुभव मिळतो आणि सगळ्यात मोठा फायदा हा तुमच्या जीवनात आहे. कारण की अहंकार ज्याचा गळला किंवा ज्याला स्वतःच्या ठायी असलेल्या अहंकाराची जाणीव झाली, तर त्या व्यक्तीचा नाश किंवा त्या व्यक्तीला पुन्हा वाईट मार्गावर घेऊन जाण्याची ताकद या तिन्ही लोकात कुणामध्ये नाहीये. कारण तो व्यक्ती स्वयंसिद्ध होतो. सगळ्यात मोठा फायदा म्हणून मी सांगितला. दुसरी गोष्ट स्वामींची भक्ती केल्याने स्वामी तुम्हाला काय करतात, की तुमच्या जन्मोजन्मीचे जे पापं असतील, आपण ठिकठिकाणी ऐकतो, की जन्मोजन्मीचे जे पापं असतात बाबा आपले किंवा मागचे कर्म असतात, ते आपल्याला भोगावे लागतात आणि त्यांचं निवारण करण्यासाठी शास्त्रांमध्ये अनेक उपाय सांगितलेले आहेत. आपण इकडे जातो, या धामावर जातो, त्या धामावर जातो, सर्व काही खूप फिरतो. परंतु त्याच्यापेक्षा शाश्वत आणि आपण म्हणूया की 100% तुम्हाला परिणामकारक असा उपाय जर कोणता असेल, तर तो म्हणजे स्वामी भक्ती. याच्यात कुठलीच शंका नाही. स्वामींची भक्ती केल्याने तुमची जन्मोजन्मीची पापं स्वामी जाळून टाकतात आणि तुम्हाला दोषमुक्त करतात. तुमचा जो प्रारब्ध असतो, तो स्वामी अगदी अलगद पटापटा तुमच्याकडून काढून घेतात.
प्रारब्ध भोगूनच संपवावा लागतो आणि स्वामी तो प्रारब्ध भोगण्यामध्ये आपल्या डोक्यावर स्वामींचा हात असतो आणि त्या दरम्यान तुमचा प्रारब्ध हा कसा निघून जातो, तुम्ही त्याला अगदी कठीणातला कठीण प्रारब्ध तुम्ही सहज भोगून त्याच्यातून पार पडतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की जे मरणावर होतं तर ते खरचटल्यावर निभावतं. इथपर्यंत स्वामी तुमचा प्रारब्ध आणि तुमचे भोग सोपे करतात, जन्मोजन्मीचे पापं जाळून टाकतात. हे तुम्हाला स्वामी भक्तीतूनच मिळतं, स्वामी समर्थांच्या भक्तीतूनच मिळतं, यात तीळमात्रही शंका नाही. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे स्वामी भक्तीतून तुम्हाला शाश्वत सत्याची जाणीव होते आणि शाश्वत सत्य हे कळतं. शाश्वत सत्य म्हणजे काय? आपण या जीवनात आलेलो आहोत, तर या जीवनात आल्यानंतर आपल्याला म्हणजे जीवात्म्याला, हे तुम्हाला गीतेमध्ये सुद्धा ही माहिती मिळेल जर तुम्ही गीता कधी वाचणार तर. आपला मानवी देह आणि हा मानवी जो आत्मा आहे तो या पृथ्वीवर खरं तर या भौतिक गोष्टींचा लाभ घेण्यासाठी आलेलाच नसतो किंवा त्याला याच्यासाठी पाठवलेलंच नसतं. आपल्या पूर्व जे प्रारब्ध आहे किंवा आपले जे पूर्व कर्म आहेत, जे आपण चुकलेलो आहोत, आपण जे चुकीचे कर्म केले ना, तर आपल्याला 84 लाख योनीतून फिरावं लागतं आणि त्या 84 लाख योनी फिरून आल्यानंतर आपली जी केलेली काहीतरी पुण्य अर्जव असेल ते जेव्हा फळाला येतं किंवा ते इथपर्यंत गोळा होतं, की त्यामुळे किंवा त्याच्या परिणामास्वरूप तुम्हाला मानवी देह पुन्हा मिळालेला आहे आणि आता या मानवी देहाचा उपयोग तुम्हाला परमेश्वराची सेवा आणि परमेश्वराला ओळखण्यासाठी करायचा आहे, जेणेकरून हा जो 84 लाख योनींचा जो फेरा आहे, ज्याच्यातून माणूस पुन्हा पुन्हा फिरत असतो आणि त्रास भोगत असतो किंवा जीवात्मा माणूस म्हणण्यापेक्षा, तर याच्यातून मुक्ती, ज्याला आपण मुक्ती म्हणतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, मुक्ती म्हणजे की या 84 लाख योनींमध्ये जायचंच नाही, सरळ परमेश्वराच्या चरणी आत्मा लीन होतो. तर हे तुम्हाला स्वामींच्या भक्तीतून मिळतं आणि 100% मिळतं. कुठल्याही इतर धामाला किंवा कुठेही जायची तुम्हाला गरज नाहीये. शाश्वत सत्य तुम्हाला कळतं. म्हणजे ही गोष्ट जी मी आत्ता सांगतोय किंवा जे ज्ञान आपल्याला गीता सांगते, की देह, मानवी देह आणि मानवी जीवात्मा कशासाठी आलेलो आहोत आपण इथे. या भौतिक गोष्टींचा सुख, ऐश्वर्य याचा लाभ घेण्यासाठी किंवा याची चैन मौज आपली करण्यासाठी आपण आलेलो नाहीयेत. आपलं मूळ उद्देश आहे की परमेश्वराला ओळखणं आणि त्याच्या चरणी स्वतःला नतमस्तक करून समर्पण भावाने त्याची सेवा करून या देहाची आणि या आत्म्याची त्या परमेश्वराच्या चरणी याला कायमचं लीन करून मुक्त होणं हा आपला उद्देश आहे. ह्या गोष्टीची जाणीव तुम्हाला स्वामींच्या चरणी आल्यानंतर व्हायला लागते. थोडा काळ जातो, पण स्वामी तुम्हाला हे शाश्वत सत्य समजावून सांगतात आणि उलगडून देतात. तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी उलगडून होतात. अगदी आपण म्हणू की काचेसारख्या गोष्टी अगदी क्लिअर होतात आणि याच्यातून तुम्हाला भौतिक गोष्टींचा जो मोह आहे, मोह हा दुर्गुण आपला सुटतो. भौतिक गोष्टींच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा आणि लोभ, मोह हा हळूहळू काय व्हायला लागतो? शमायला लागतो, कमी व्हायला लागतो आणि कंटिन्यू आपण जर स्वामी भक्तीत राहिलो तर हा मोह पूर्णपणे नष्ट होतो आणि जीवात्मा आपला मुक्तीकडे त्याची वाटचाल होते आपली, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे स्वामी भक्ती केल्याने आपला जो परिवार वगैरे आहे, ज्याच्यासाठी खरं तर आपण या मानवी जीवनात सर्व काही करत असतो मित्रांनो, तर आपण स्वतः म्हणजे जो स्वामी भक्ती करत आहे तो व्यक्ती आणि परिणामी त्याच्या पूर्ण परिवाराला स्वामी समर्थ महाराजांचं म्हणजेच दत्त महाराजांचं पूर्णपणे अभय मिळतं, संरक्षण मिळतं आणि ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ महाराज आहेत त्याला ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये त्या व्यक्तीचं वाईट करण्याची ताकद दुसऱ्या कोणत्या शक्तीमध्ये नाही मित्रांनो. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की माझा परिवार सुरक्षित राहावा, माझी मुलं बाळं, माझी म्हणजे पत्नी असेल किंवा माझा पती असेल किंवा माझे आई-वडील असतील, माझा पूर्ण परिवार जर सुखी राहावा किंवा सुरक्षित राहावा, कारण हे कलीचं राज्य आहे. कलीच्या राज्यामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला धोका आहे आणि याच्यातून जर तुम्हाला वाचायचं आहे तर तुमच्या मागे स्वामी समर्थ महाराजांचा अभय असणं अनिवार्य आहे आणि ते तुम्हाला फक्त स्वामींच्या भक्तीतून, स्वामी सेवेतूनच मिळतं. तर हा तुम्हाला
खूप मोठा एक फायदा आपण म्हणूया. कारण की हा जो काळ आहे ना मित्रांनो, हे कलीचं राज्य आहे, कलियुग आहे. याच्यामध्ये ना आपण दररोज बघतो. तुम्ही बातम्या बघतात बघा, पेपर वगैरे बघा. दररोज आपण कितीतरी अशा घटना वाचतो, पाहतो. अकाल मृत्यू जे असतात, अपघाती मृत्यू दररोज हजारो नाही लाखोच्या संख्येने लोकं अकाल मृत्यूने मरतात, अपघाताने मरतात. अकाल मृत्यू म्हणजे त्या व्यक्तीच्या ठरलेलं जे काही त्याचं जीवनमान आहे, त्याच्या आधी पृथ्वीवर असणाऱ्या नकारात्मक शक्ती किंवा कलीचा प्रभाव म्हणा, या कुठल्या न कुठल्या कारणाने त्या व्यक्तीचा काळ येण्याआधी म्हणजे त्याच्या ठरलेल्या कालाआधी मृत्यू होतो, तेव्हा त्याला आपण अकाल मृत्यू म्हणतो. तर हा अकाल मृत्यू स्वामी समर्थ महाराजांशिवाय आणि दत्त महाराजांशिवाय, स्वामी समर्थ आणि दत्त महाराज एकच आहेत. तर अकाल मृत्यू दत्त महाराजांच्या शिवाय कोणीही टाळू शकत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. कारण दत्त महाराज म्हणजेच नारायण, म्हणजेच प्रत्यक्ष महाकाल, महादेव, ब्रह्मा, विष्णू, महेश. 3 ज्या शक्ती आहेत ब्रह्मांड चालवणाऱ्या, त्या शक्ती एकाच ठिकाणी आहेत. यांच्याशिवाय अकाल मृत्यू टाळण्याचं सामर्थ्य इतरांकडे नाहीये. त्यामुळे स्वामी महाराजांच्या सेवेतून तुम्हाला ही गोष्ट देखील मिळते. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला स्वामी समर्थांच्या भक्तीतून कुलदेवतेची कृपा लाभते. कुलदेवता जेव्हा आपल्यावर रुसलेली असते, अनेक महाराष्ट्रामध्ये जेवढी मी महाराष्ट्राची गोष्ट करतोय, महाराष्ट्रात पण आणि महाराष्ट्राबाहेर पण प्रत्येकाचं कुलदैवत असते, कुलदैवत आणि कुलदेवी असते. आणि जास्तीत जास्त आजच्या काळामध्ये जास्तीत जास्त बहुसंख्य घरांमध्ये कुलदैवताचा कोप झालेला असतो. कारण कुलदैवताची सेवा ही जुनी जी लोकं होती, जुनी जाणती लोकं, ती आता नसल्या कारणाने किंवा ती माहिती आता नसल्या कारणाने आज अनेक परिवारांमध्ये कुलदेवतेची जी सेवा असते, आपली कुळाचार जो असतो तो होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कुलदेवतेचा जो काही आपण म्हणतो कृपा आशीर्वाद असतो तो मिळत नाही आणि कुलदेवतेचं संरक्षण परिवाराला मिळत नाही. म्हणून परिवार उद्ध्वस्त झालेले होत आहेत. परंतु जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत येतात, तर स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामी तुमचे गुरु बनतात, तुमच्या घरातले पालक बनतात, तुमच्या जीवनाचे चालक मालक बनतात आणि त्यामुळे ते सर्वांगाने प्रत्येक दृष्टीने जिथे-जिथे तुमच्या जीवनाला दोष लागत आहे, तर त्या सगळ्या दोषांचे मार्ग तुम्हाला ते सांगत जातात आणि स्वामी तुम्हाला एक मार्गदर्शक भूमिका तुमच्या जीवनामध्ये स्वामी करत असतात. आणि तुम्हाला जर समजा कुलदेवतेचा दोष असेल किंवा तुमच्या ठायी कुलदेवतेची तुमच्याकडून कुलदेवतेची सेवा होत नसेल, तर स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आल्यानंतर तुम्ही कुलदेवतेच्या सेवेला सुद्धा लागतात. स्वामी अशा परिस्थिती आणतात किंवा अशी कुठली ना कुठल्या व्यक्तीच्या माध्यमातून किंवा कुठल्यातरी माध्यमातून तुमच्यापर्यंत कुलदेवतेची सेवा आणि तिचं महत्त्व स्वामी पोहोचवतात आणि तुमच्याकडून ती सेवा वेळोवेळी करून घेतात. याच्याने कुलदेवतेचा कृपाशीर्वाद तुम्हाला लागतो आणि कुलदेवतेचा कृपाशीर्वाद लाभलेला आहे. स्वामी समर्थ महाराज गुरु आपल्या आयुष्यात झालेले आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की तिसरं कारण की ज्याच्यामुळे अनेक परिवार म्हणजे जास्तीत जास्त परिवार आज पण दुःखी आहेत किंवा नष्ट होतात, परिवार उद्ध्वस्त होतात, हे जे मी आत्ता बोललो त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पितृदोष. तर स्वामी भक्ती केल्याने आणि स्वामींच्या भक्तीत सेवेत आल्यानंतर पितृदोष तुम्हाला कळायला लागतो आणि पितृदोषाचं निवारण म्हणून मला काय करायचं आहे याचे उपाय देखील तुम्हाला स्वामी महाराज सुचवतात. आणि स्वामी तुमच्याकडून पितरांच्या, जसं कुलदेवतेची कृपा तुम्हाला स्वामी मिळवून देतात, त्याच पद्धतीने स्वामी तुम्हाला तुमच्या पितरांचे सुद्धा कृपा आशीर्वाद मिळवून देतात. अर्थात ते करण्यासाठी, पितृदोष निवारणासाठी ज्या काही सेवा आहेत, सात्विक सेवा आहेत किंवा ज्या शास्त्रात सांगितलेल्या सेवा आहेत, त्या सगळ्या स्वामी महाराज तुमच्याकडून करून घेतात आणि तुम्हाला शेवटी पितृदोषाच्या या फेऱ्यातून सुद्धा मुक्त करतात. आणि पितृदोष निवारण झालं, त्याच्यानंतर तुमच्या कुलदेवतेचा दोष निवारण झाला, स्वामी समर्थ स्वतः घरात आपल्या सूक्ष्म रूपाने राहायला लागतात, आपला परिवाराचा सदस्य म्हणून, गुरु म्हणून. एवढं सगळं आल्यानंतर कुठलीही गोष्ट राहत नाही की जी तुमच्या जीवनाला धक्का पोचवेल किंवा तुमच्या जीवनाला दुःखी करेल किंवा तुमचं जीवन ज्याच्याने त्रस्त होईल. अशा प्रत्येक गोष्टीतनं स्वामी तुम्हाला सोडवतात आणि मार्ग दाखवतात आणि बाहेर काढतात. ही मी तुम्हाला स्वामी भक्तीची काही निवडक माझ्या अनुभवातून आणि माझ्या अभ्यासातून मला कळलेल्या गोष्टी सांगितल्या. याच्याही पलीकडे स्वामी भक्ती केल्याने काय होतं हे सांगण्यासाठी मित्रांनो, माझं मुख म्हणा किंवा माझं ज्ञान म्हणा हे खूप अल्प आहे, क्षुल्लक आहे, थोडं आहे.
त्यामुळे ह्या गोष्टीला मी पूर्णपणे सांगण्यास मी असमर्थ आहे, परंतु जेवढं मला कळालं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. काही शंका असतील तर त्या देखील मला विचारा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हो, नवीन चॅनलवर जो कोणी असेल, प्रथम असेल, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.